मग मी तिच्या मांड्या फाकवून माझा ताठलेला ओलाचिंब बाबूराव कचकन तिच्या चिमणीत सरकवून कचाकचा बॅटिंग करायला सुरुवात केली होती. घटस्फोटित मैत्रिणीची तहान भागवली. भाग 3. सर्व मित्र मैत्रिणींना सौमित्रचा नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असेच गरमागरम कथा वाचत रहा, असेच मजा करत रहा, असेच आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा. काळजी घ्या स्वतःची आणि कुटुंबाची देखील. मी सौम्याच्या चिमणीतून बाबूराव बाहेर काढला आणि तिला बेडवरून उठवले अन माझ्याकडे पाठ करून तिला उभा करत मी तिला बेडवर हात टेकवून घोडी बनवलं. तसे तिचे लटकणारे बॉल बघून मी तिच्यावर वाकत तिचे दोन्ही बॉल माझ्या दोन्ही हातांनी जोराने रगडत तिचे कडक मनुके बोटांनी कुस्करत होतो. तशी ती मादक स्वरात कण्हायला लागली होती. इकडे माझा ओलाचिंब झालेला बाबूराव तिच्या चिमणीच्या फटीवर उड्या मारत होता. माझ्या बाबूरावच्या होणाऱ्या स्पर्शाने सौम्या परत उत्तेजित झाली होती आणि तिची कंबर हलवून तिची चिमणी माझ्या बाबूरावर दाबायला लागली होती. तिच्या भावना ओळखत मी माझा बाबूराव तिच्या ओल्याचिंब चिमणीच्या बोकावर धरून जोरदार धक्का मारत माझा पूर्ण बाबूराव तिच्या चिमणीत घातला आणि तिची नाजूक कंबर माझ्या दोन्ही हातांनी घट पकडून जोरजोराने धक्के तिच्या चिमणीवर मारत कचाकचा तिची चिमणीची बॅटिंग करायला लागलो होतो. तशी ती मादक स्वरात कणत व तिची कंबर मागे पुढे हलवत मला साथ देत मजा घेत होती. 5 मिनिट बॅटिंग झाल्यावर मी तिचा एक पाय गुडघ्यात फोल्ड करत बेडवर ठेवला तशी तिची फट अधिकच रुंदावली होती. अन मी परत तिची चिमणी कचाकच 10 मिनिट बॅटिंग केल्यावर परत तिच्या चिमणीने परत कामरसाचा फवारा सोडत माझ्या बाबूरावला आंघोळ घालू लागली होती. अन जोरजोराने तिची डिकी मागे पुढे करत धक्के मारून 2 मिनिटात शांत झाली होती. मी जोरदार 5 ते 6 धक्के मारत चिमणीत बाबूराव ठेवून तसाच उभा राहिलो. मग 2 ते 3 मिनिटांनी बाबूराव सौम्याच्या चिमणीतून बाहेर काढला. माझा बाबूराव अजूनही ताठलेला वा सौम्याच्या कामरसाने बरबटलेला होता. आता मी तिचा खाली आसलेला दुसरा पाय गुडघ्यात फोल्ड करून बेडवर ठेवला व तिला डागी पोझिशनमध्ये झोपवली. तस सौम्या उशीवर डोक ठेवून माझ्या ताठलेल्या बाबूरावकडे बघत राहिली. आता सौम्याची डिकीवर उचलली जाऊन ती बेडच्या बाहेर आली होती अन तिच्या डिकीची व चिमणीची फट अधिकच रुंदावली होती अन तिच्या चिमणीच गुलाबी भोक पहिल्यापेक्षा मोठं झालेल दिसत होत. माझा बाबूराव अजूनही टणाटण उड्या मारत होता. मी त्याला एका हातात धरून तिच्या डिकीच्या फटीवर घासायला लागलो होतो. मी तिची गंमत करायची म्हणून मी माझा बाबूराव तिच्या डिकीच्या उघडलेल्या चॉकलेटी भोकावर घासायला लागलो तशी सौम्या शहारून गेली होती. तिला खूपच मजा वाटत होती. ती तिची डिकी हलवत म्हणाली, नको ना रे सौमित्र तिथं घासू, त्रास होतायत मला, पण खूप मजाही येते रे. थोडा वेळ असंच कर पण तिथे घालू नकोस तुझा बाबूराव, नाहीतर उद्या ऑफिसला दांडी मारावी लागेल. आधीच चिमणी सुजवलीयस तू. मग मी थोडा वेळ तिथे माझा बाबूराव घासून कचकन तिच्या चिमणीत घातला तशी ती आई गगग करत किंचाळत म्हणाली, काय रे सौमित्र, तुला अजिबात दया येत नाही का रे माझी? खसकन घालून मोकळा होतोस. तीच बोलण ऐकून मी अधिकच चवताळलो होतो. अन जोरजोरात धक्के मारत माझा बाबूराव वेगाने आत बाहेर करत तिला कचाकच 10 मिनिट चांगलेच बॅटिंग करून काढले होते. मी माझ्या बाबूरावने तिची चिमणी चांगलीच घुसळून काढली होती. अन शेवटी व्हायचे तेच झाले व परत तिच्या चिमणीने गरम शुभ्र चिकट कामरसाचा गरम प्रवाह माझ्या बाबूरावर सोडला होता. अन मी तसेच थोडा वेळ धक्के मारून बाबूराव बाहेर काढला. तशी सौम्या धापा टाकत उठून बेडवर बसत म्हणाली, सौमित्र खूप दमवलंय रे तू मला. माझी कंबरेची हाडं पार खिळखिळी काढून टाकली रे, पण अजूनही हा तुझा बाबूराव ताठच आहे रे.
एकसारख माझ्या चिमणीतून रस काढतोय, पण त्याने त्याचे पाणी सोडून माझ्या चिमणीला पाजला नाही. किती तगडा आहे तुझा बाबूराव, आणि तू तर इतका भारी बॅटिंग करतोस की काही विचारू नकोस. खर सांगू का सौमित्र, तू माझा नवरा असतास तर माझं आयुष्य किती सुखात व आनंदात गेले असते. पण आता अजून किती वेळ बॅटिंग करणार आहेस? माझी चिमणी बघ किती सुजलीये ती, अन तुझ्या दणक्यांनी तर माझी चिमणी मांड्या व डिकी पण बघ किती लालभडक करून टाकलीयस तू. तीच बोलण ऐकून मी बेडवर चढलो अन तिला बेडवर उताणी झोपवत म्हटल, सौम्या, आज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करून तुला भरपूर सुख व आनंद देणार आहे. तुझ्या तहानलेल्या चिमणीला आज माझ्या बाबूरावच पाणी पाजून तिची वर्षाची तहान भागवणार आहे. तुला आता फक्त 10 ते 15 मिनिट वाट बघावी लागेल. मग बघ किती मजा येईल. असं म्हणत मी तिच्या दोन्ही मांड्यामध्ये बसलो. तर सौम्याने तिच्या मांड्या फाकवून धरल्या, अन मी माझा बाबूराव चिमणीवर वरखाली रगडायला लागलो. तशी ती तिची खालून उचलून माझा बाबूराव चिमणीत घेण्याचा प्रयत्न करू लागली होती. माझ्या बाबूरावची टोकदार सुपारी तिच्या भोकावर येताच तिने खालून तिची डिकीवर उचलली आणि मी ती संधी साधून एक जोरदार धक्का मारत माझा पूर्ण बाबूराव तिच्या चिमणीत घातला आणि तसाच आतमध्ये दाबून ठेवत मी तिचे चुंबन घेत तिचे दोन्ही बॉल चोळायला लागलो. तशी सौम्या माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली, सौमित्र, खूप मस्त वाटतंय रे तुझा बाबूराव असा चिमणीत ठेवून. असं वाटतंय की बाहेर काढूच नये बघ. आहा आई गग, किती जोरात पिळतोयस रे बॉल. आधीच तू चोखून व चोळून लाल केलेत, आता नाही सहन होत रे. मग मी तिच्या बॉलच्या मनुक्यांचे आळीपाळीने चुंबन घेत म्हटल, ठीक आहे सौम्या, जशी तुझी इच्छा. पण तुला बॅटिंग करू शकतो ना? नाहीतर तुझी चिमणी पण अजून दुखायला लागेल. काढू का बाबूराव बाहेर? मी तिची गंमत करत बोलत होतो. तशी ती खालून तिची डिकी हलवत व तिचे हात माझ्या डिकीवर फिरवत म्हणाली, सौम्या, चल चावट कुठला. तू जरी बाहेर काढायचा म्हटलास तरी तुझा बाबूराव त्याचे पाणी माझ्या चिमणीला पाजल्याशिवाय कसा बाहेर येईल? आणि तूच बघ त्या दोघांची किती घट मैत्री झाली ते. कसे माझ्या चिमणीने त्याला घट्ट मिठीत आवळलंय. तुझा तगडा बाबूराव पण बघ कसा तिच्या कुशीत घुसून आराम करतोय. तिचे बोलणं ऐकून मी माझी पोझिशन घेत माझा बाबूराव आत बाहेर करत धक्के मारायला सुरुवात केली होती. थोडा वेळ हळूहळू बॅटिंग केल्यानंतर मी माझ्या धक्क्यांचा जोर व वेग वाढवून कचाकचा तिची चिमणीची बॅटिंग करायला लागलो होतो. तशी सौम्या पूर्ण रंगात येऊन मादकपणे ओरडत मला साथ देत होती. प्रत्येक धक्क्याबरोबर ती बेडवर वरखाली सरकत होती. अशा प्रकारे 10 मिनिट नॉनस्टॉप तिची चिमणी बॅटिंग करून काढल्यावर आम्ही दोघंही स्वर्गसुख अनुभवत होतो. दोघांच्याही तोंडून मादक आवाज निघत होते. त्यातच माझ्या बाबूरावच्या तिच्या चिमणीत होणाऱ्या घर्षणाने निघणारा आवाज त्यात मिसळून बेडरूममध्ये घुमत होता. आम्ही दोघंही परमोच्च शिखरावर पोहोचलो होतो. आणि मी 5 ते 6 जोरदार धक्के मारले तसे आम्ही दोघंही एकाच खलीत झालो. माझ्या बाबूरावने गरम पाण्याची पहिली पिचकारी मारताच सौम्याने मला घट्ट मिठीत घेतल आणि तिची डिकीवर उचलून माझा पूर्ण बाबूराव तिच्या चिमणीत घेत माझ्या डिकीवर तिच्या दोन्ही पायांची घट्ट मिठी घालून माझा बाबूराव चिमणीत दाबून ठेवला होता. त्याचवेळी मी तिच्या पाठीखालून माझे हात घालून तिला घट्ट मिठीत घेत तिच्या खांद्यावर डोक ठेवून शांत पडून राहिलो. माझा बाबूराव गरम पाणीच्या पिचकाऱ्या तिच्या चिमणीत खोलवर मारत होता आणि तिची चिमणी तो गटागट पीत होती. माझा बाबूराव झटके मारत हळूहळू शांत होत होता. सौम्याची चिमणी माझ्या बाबूरावातून पाणीचा एक एक थेंब खेचून घेत शांत झाली. आता आम्ही दोघंही थकून भागून शांत झालो होतो. एकमेकांच्या बाहुपाशात असेच डोळे मिटून पडून राहिलो होतो. काही वेळाने आम्ही दोघांनीही डोळे उघडले होते.
सौम्याने मोबाईल बघितला तर दुपारचे 12 वाजून गेले होते. सौम्याने स्मितहास्य करत माझ्या ओठांत चुंबन घेत म्हणाली, सौमित्र, तुझा पाणी पिऊन माझी चिमणी एकदम तृप्त झाली रे. मग मी सुद्धा तीच चुंबन घेऊन तिच्या अंगावरून उठलो अन बेडवरून उतरून खाली उभा राहिलो व सौम्याला हात देत उठवल. आमच्या दोघांचंही अंग घामाने आणि कामरसाने चिकट झालेलं होतं. मग आम्ही दोघंही बाथरूममध्ये गेलो आणि एकमेकांना आंघोळ घालून एकमेकांचं टॉवेल कोरड करत उघडेच बाहेर आलो होतो. तस मी सौम्याला म्हटल, सौम्या, खूप भूक लागली ग मला. तशी सौम्या पण म्हणाली, हो रे, मलाही खूप भूक लागली रे सौमित्र. पण तुला तर खूपच लागली असेल, कारण तू तासभर किती व्यायाम करत होतास. आणि माझा घाम काढून मलाही खूप दमवलंय बघ, त्यामुळे मलाही भूक लागली. असं म्हणत ती खळखळून हसली अन मी तिला घट्ट मिठी मारत म्हटल, हो का, पण तुला मजा आली ना? आणि तुझी चिमणी पण मजा मारत शांत झाली ना? तशी सौम्या म्हणाली, हो रे, खूपच मजा आली मला. मी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता. खूप मनसोक्तपणे बॅटिंग करून घेतल बघ तुझ्याकडून आज, आणि तू सुद्धा मनसोक्तपणे वेगवेगळ्या प्रकारे बॅटिंग करत माझ्या चिमणीची तहान भागवलीस. नंतर ती म्हणाली, चल आता मी आपल्यासाठी जेवण बनवते. तस मी तिला घट्ट मिठीत घेत म्हटल, अजिबात नाही. आपण दोघंही तयार होऊन बाहेर हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी जेवण करून आजचा दिवस एन्जॉय करूयात. मग आम्ही दोघंही तयार होऊन माझ्या बाईकवर जेवायला गेलो. आम्ही दोघांनीही मस्तपैकी जेवण करून थोडा वेळ मस्त टाइमपास करत फिरून 2 वाजता सौम्याच्या घरी आलो होतो. तिने दरवाजा बंद करून घेतला होता. मी सरळ सौम्याच्या बेडरूममध्ये गेलो अन सर्व कपडे काढून उघडाच तिच्या उताणा बेडवर झोपलो होतो. थोड्याच वेळात सौम्या बेडरूममध्ये आली आणि ती पण उघडी होऊन बेडवर चढली अन माझ्या पायावर तिचा एक पाय टाकत मला चिटकून झोपली. तिचा एक हात माझ्या पोटावर होता. तिचे एक बॉल माझ्या छातीवर स्थिरावले होते, तर दुसरे काखेच्या खाली रगडत होते. माझा बाबूराव माझ्या दोन्ही मांड्यामध्ये शांतपणे झोपलेला होता. सौम्याच्या मांडीचा स्पर्श माझ्या बाबूरावला होत होता. तिचा हात माझ्या पोटावरून फिरत फिरत वर सरकत माझ्या छातीवर फिरत होता. आणि मी मजा घेत डोळे मिटून पडलो होतो. माझे दोन्ही हात मी माझ्या डोक्याखाली होते, त्यामुळे माझ्या दोन्ही गुळगुळीत काखा उघडलेल्या होत्या. आता सौम्याची नाजूक बोटे माझ्या एका काखेत फिरू लागली होती अन मधूनच तीच बोट माझ्या मनुक्याभोवती गोलाकार फिरवायला लागली होती अन मला अधिकच मजा येऊ लागली होती. त्याबरोबरच ती तिची जीभ माझ्या कानावर व मानेवर फिरवत होती व तिची मांडी हळूहळू बाबूरावला घासायला लागली होती. सौम्याची चिमणी माझ्या मांडीवर घासत होती. हळूहळू ती गरम होऊन पाझरू लागली होती अन माझा बाबूराव वळवळ करू लागला होता. तशी सौम्य उठली आणि माझ्या कंबरेवर बसली होती अन तिच्या चिमणीची फट बरोबर माझ्या बाबूरावर सेट झाली होती. आता ती खाली वाकून माझ्या दोन्ही मनुक्यांना आळीपाळीने चोखत जिभेने रगडत होती. आता मी अधिकच गरम होऊ लागलो होतो. मधूनच सौम्या तिची जीभ माझ्या दोन्ही गुळगुळीत काखेत गोलाकार फिरवत होती. मी डोळे उघडून तिच्याकडे बघत तिच्या ओठांचे चुंबन घेत माझे दोन्ही हात तिच्या पाठीवरून फिरवायला लागलो. तशी ती स्मितहास्य करत तिची कंबर मागे पुढे करत तिची चिमणी बाबूरावर घासायला लागली होती. तसा माझा बाबूराव ताठ होऊन तिच्या फटीवर दणके मारू लागला होता. तशी सौम्या अधिकच कामुक होत माझ्या तोंडात तिची जीभ घालून माझ्या जिभेशी खेळू लागली होती. तस मी पण तिला साथ देऊ लागलो होतो. त्याबरोबरच सौम्याने तिची कंबरवर उचलून धरत तिने एका हातात माझा ताठलेला बाबूराव धरून ती तिच्या चिमणीच्या गुलाबी उघडलेल्या भोकावर ठेवला आणि हळूहळू त्याच्यावर बसायला लागली होती.
तसा माझा बाबूराव हळूहळू तिच्या चिमणीत घुसायला लागला होता. आता मलाही सहन होत नव्हते. मी तिची कंबर घट्ट पकडत खालून एक धक्का मारून मी माझा पूर्ण बाबूराव तिच्या चिमणीत घातला होता. तशी ती मादक आवाजात सुस्कारे टाकत तिची कंबर वरखाली करत माझा बाबूराव तिच्या चिमणीत आतबाहेर करत माझ्या बाबूरावकडून बॅटिंग करून घेत होती. आणि 10 मिनिटातच तिने कामरस सोडून शांतपणे माझ्या मिठीत विसावली होती. मग 5 मिनिट थांबून मी तिला पालथी झोपवली अन तिच्या कंबरेखाली उशी ठेवली. तशी तिची चिमणी आणि डिकी अजून वर उचलली होती. मग मी तिच्या मांड्या फाकवून माझा ताठलेला ओलाचिंब बाबूराव कचकन तिच्या चिमणीत सरकवून कचाकचा बॅटिंग करायला सुरुवात केली होती. अशा प्रकारे त्या रविवारी सौम्याला मनसोक्तपण बॅटिंग करून 3 वेळा तिची चिमणी माझ्या पाण्याने भरून तिची तहान भागवली होती. मग संध्याकाळी 6 वाजता मी तिचा निरोप घेऊन माझ्या घरी निघून गेलो होतो. आणि त्या दिवसापासून सौम्या एकटी असेल तेव्हा मला फोन करून तिच्या घरी बोलावून घेते अन मनसोक्तपणे माझ्याकडून बॅटिंग करून घेते. तर मित्र मैत्रिणींनो, कथा आवडल्यास जरूर लाईक करा. धन्यवाद. लवकरच परत भेटू नवीन कथेसह. तरी सर्वांनी एवढे प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो व स्टोरी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबने मला पुढील स्टोरी टाकण्यास प्रोत्साहन